आजच्या कथेचे नाव आहे प्रामाणिक विद्यार्थी. आज 10वीचा निकालाचा दिवस होता. त्यावेळी न्यूजपेपरमध्ये मेरिट विद्यार्थ्यांचे फोटो यायचे आणि त्यांची मुलाखत पण यायची. एक श्रीमंत माणूस जो की सोशल वर्कर पण होता, तो मेरिट विद्यार्थ्यांचे फोटो आणि त्यांची मुलाखत वाचत होता. त्यात त्याला एका विद्यार्थ्याची मुलाखत तो वाचत होता. तो एक गरीब मुलगा होता. त्याने कुठलीही ट्यूशन न लावता मेरिट आला होता आणि त्याचं गाव पण अगदी रिमोट होतं. तिथे कुठलीही सुविधा नव्हती. अशा परिस्थितीतही त्याने मेहनतीने हे यश गाठले होते. त्या मुलाचे नाव आकाश होते. त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी त्याच्याजवळ पैसे नव्हते. अशी मुलाखत वाचून त्या श्रीमंत व्यक्तीला खूप वाईट वाटले. त्यांनी ठरवले की आपण होईल तेवढी मदत त्याला करू. म्हणून त्यांनी त्याला एक लेटर लिहिले आणि भेटायला बोलविले. पण त्याच्याजवळ तेवढेही पैसे नव्हते की बसनी तो येईल. म्हणून लेटरसोबत येण्या जाण्याचे पैसेही पाठवले. आकाश भेटायला आला. त्याने ऑफिसच्या दरवाजावर ठोठावले आणि परवानगी घेतली आणि आत आला. त्याने सिंपल कपडे घातले होते. केस पार्टिशन करून व्यवस्थित केले होते. त्या श्रीमंत माणसाने आकाशला विचारले की पुढचे शिक्षण कसे करणार आहे. तर आकाश म्हणाला की माझ्याकडे पुढच्या शिक्षणासाठी पैसे नाही, तर मी शेतीमध्ये बाबांना मदत करेल. हे ऐकून त्याला वाईट वाटले. मग त्यांनी आकाशला म्हटले की मी तुला पैशांची पूर्ण मदत करेन, पण तू तुझं शिक्षण पूर्ण कर. आकाशला विचारलं की तुला कशात इंटरेस्ट आहे, तुला कशात करिअर करायचे आहे. आकाशने म्हटलं की त्याला शिक्षक बनायचं आहे. तू कोणत्याही फील्डमध्ये शिक्षण घेऊ शकतो, जसं इंजिनिअरिंग पण करू शकतो. मी कोणत्याही शिक्षणासाठी तुला मदत करेल. पण आकाशने म्हटलं मला शिक्षकच व्हायचं आहे, कारण मला माझ्या गावामध्ये राहून गावकऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचे आहे. त्याचे विचार श्रीमंत माणसाला आवडून गेले. मग तो तिथून जायची परवानगी मागून निघून गेला. श्रीमंत माणसाने आकाशला आश्वासन दिले की पूर्ण शिक्षणाचा
खर्च मी करेल. काही दिवसानंतर आकाशला प्रवेश मिळाला. त्याने श्रीमंत माणसाला पत्र लिहून बाहेरगावी राहण्याचा आणि वसतिगृहात राहण्याचा खर्च सांगितला. महिन्याला 500 रुपये. मग श्रीमंत माणसाने लगेच त्याला 6 महिन्यांचे पैसे सोबतच देऊन टाकले. काही दिवसानंतर श्रीमंत माणसाला एक मनी ऑर्डर आणि पत्र आले. त्यात 500 रुपये होते आणि पत्रामध्ये लिहून होते की मागच्या महिन्यात संप असल्यामुळे महिनाभर मी गावी होतो, त्यामुळे पैसे खर्च झाले नाहीत म्हणून पाठवत आहे. आकाशचा हा प्रामाणिकपणा पाहून श्रीमंत माणसाला खूप अभिमान आणि त्याच्याबद्दल आदर खूप वाढला. कारण त्याच्याऐवजी दुसरा मुलगा असता तर त्यांनी ते पैसे खर्च करून दिले असते आणि सांगितलंही नसतं. त्यांनी अजून 6 महिन्यांचे पैसे पाठवून दिले. असेच हळूहळू दिवस गेले. आकाशचं 12वी झालं आणि D.Ed करून तो आपल्याच गावी शिक्षक म्हणून नोकरी करू लागला. अधूनमधून श्रीमंत माणसासोबत व्यवहार सुरू होता. आकाश सुद्धा गरजू विद्यार्थ्यांना मदत करत होता. मग त्याने B.Ed केले, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं आणि मुख्याध्यापक म्हणून त्याच शाळेत काम केले आणि खूप मुलांना त्यांनी मदत केली. श्रीमंत माणसाला आकाशचा खूप अभिमान होता, कारण त्याचा प्रामाणिकपणा त्यांना भावला होता. अशा प्रकारे मेहनत आणि प्रामाणिक राहून त्याने गावातल्या सर्व मुलांना मदत करत आयुष्य आनंदात घालवलं. धन्यवाद.